नमस्कार. आज 10वा वेलनेस वेनसडे आणि त्या वेलनेस वेनसडे मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य तरंग चळवळीला या 10व्या वेलनेस वेनसडे बरोबर आरोग्य तरंग चळवळ रुजू लागली आहे. आम्ही या चळवळीच्या निमित्ताने अनेक तज्ज्ञांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय आणि म्हणजे ही चळवळ खऱ्या अर्थाने सुरू चळवळीचं रूप त्याला येण्यामागचं कारणच हे आहे की खूप जण आता त्यात जोडली जात आहेत. आणि याच चळवळीचा पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे आरोग्य तरंग डायबिटीस अनुभव आपले आपले हा कार्यक्रम. हा टॉक शो नक्की काय आहे तर अनुभवी व्यक्तींना एकत्र आणून केलेला आरोग्य संवाद आहे. आपल्या विचारांना दिलेली चालना आहे आणि मनाला मिळालेली उभारी आहे. यातून आरोग्याकडे आपल्या पाहण्याच्या सकारात्मक आणि सकस असा दृष्टिकोन तयार व्हावा हीच इच्छा आहे आणि ज्यातून एका निरामय समाजाची पायाभरणी व्हावी या इच्छेनी आम्ही आरोग्य तरंग हा डायबिटीस अनुभव आपले आपले हा कार्यक्रम 2 आठवड्यापूर्वी अनाउन्स केला होता. तो ह्या येत्या रविवारी 10 वाजता पत्रकार भवन पुणे इथे आयोजित केलेला आहे. त्याविषयी आपण आधी डॉक्टरांना विचारूयात. मी त्यांना आमंत्रित करते. हॅलो डॉक्टर. नमस्कार मंडळी. 10व्या ह्या वेबिनारमध्ये आरोग्य तरंगचा जो वेलनेस वेनसडे आहे त्याचं हे 10वं पुष्प आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. शाल्मली जशी म्हणली की आरोग्य तरंगाचा जो परिसंवाद आहे डायबिटीस अनुभव आपले आपले तो येत्या रविवारी म्हणजे 25 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता पत्रकार भवनमध्ये हे होतोय, संपन्न होतोय. त्याचा उद्देश मी थोडक्यात सांगते. सध्या माहितीचा स्फोट प्रचंड झालेला आहे आणि प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जण म्हणण्यापेक्षा अनेक जण वेगवेगळे नुसके आपल्या समोर ठेवतायत. कुणी म्हणतंय हे खा, कुणी म्हणतंय ते खा, कुणी म्हणतंय हे डाएट करा, कुणी म्हणतंय गोळ्या औषधं थांबवा, कुणी म्हणतायत गोळ्या औषधांशिवाय पर्याय नाही. असं असताना डायबिटीसच्या या प्रवासात प्रत्येकाच्या मनात एक गोंधळ उडतो. अशा वेळी तुमच्या आमच्या मनातल्या शंका आपण तज्ज्ञांकडनं डायरेक्ट ऐकणार आहोत आणि हाच उद्देश आहे आरोग्य तरंग या परिसंवादाचा. आहार विहार, जीवनशैली किंवा दृष्टिकोन, अवेअरनेस, मॉनिटरिंग या सगळ्या अंगांनी आपण डायबिटीसचा विचार करणार आहोत. आणि माहितीही तुम्हाला गुगलवर उपलब्ध असते किंवा अनेक तज्ज्ञ अनेक सेमिनार सतत देत असतात. पण अनुभव आणि ज्ञान यातून निर्माण झालेली जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवायची असेल तर त्याला एक उत्तर आहे आणि ते म्हणजे आरोग्य तरंग हा परिसंवाद. मी जसं म्हटलं तसं डायबिटीस एक सामाजिक समस्या झाली आहे. कारण 25-30तले तरुण आज मधुमेही होत आहेत, डायबिटीस त्यांना होतोय. आणि अशा वेळी तुम्ही डायबिटीसला थोपवणार कसं ह्यासाठी या परिसंवादांची गरज आहे. त्यामुळे जे डायबिटिक आहेत, ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी स्वतःसाठी, जे डायबिटीस ज्यांना नाही त्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी हा परिसंवाद नक्की अटेंड करावा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. भारत हा तरुणाईंचा देश आहे. जर आपण आज बदललो नाही, आपल्यात पॉझिटिव्ह बदल केला नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला नक्की दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनच आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या आरोग्य तरंग चळवळीमार्फत, या परिसंवादामार्फत डायबिटीसशी हात करूया, डायबिटीसशी मैत्री करूया आणि डायबिटीसला थोपवूया. यासाठी हा परिसंवाद आहे. ओके, तुम्ही जे म्हणालात ना, आजकाल खूप माहिती उपलब्ध आहे आणि जितकी जास्त माहिती तितका जास्त अविश्वास. नक्की कुठल्या वेबसाईटवर काय बघू आणि कुठल्या वेबसाईटवर विश्वास ठेवू हेच एका पॉइंट नंतर कळेन असं होतं. आणि यातनं मॅक्सिमम सफर ही तरुण पिढी करते, कारण आम्ही सगळ्यात जास्त माझ्या मते क्लोज आहोत या सगळ्या माहितीच्या साठ्याच्या आणि तेवढ्याच त्या कन्फ्युजनच्याही. सो हे कन्फ्युजन दूर करण्याचा आपण वेलनेस वेनसडे मधनंही प्रयत्न सततच करतोय. आणि त्यामुळे आता आरोग्य तरंग ह्या कार्यक्रमाविषयी सांगून झाल्यावर आपलं जे मूळ वेलनेस वेनसडेला भेटण्याचा हेतू असतो
तसाच आज आपण पूर्ण करूयात, साध्य करूयात एक महत्वाचा अजून एक विषय, जो प्रश्नही आपल्याला खूप जणांनी विचारला होता अनेकदा. व्यायाम किती करावा, कधी करावा आणि कसा करावा, त्या संदर्भातला पहिला प्रश्न मी विचारते. व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठीच करावा का? अगदी छान प्रश्न आहे हा शाल्मली. व्यायामाकडे विशेष करून तरुणाई जास्त आकर्षित होते आणि तेवढ्या आकर्षित होणाऱ्या तरुणाईपेक्षा सुद्धा जास्त संख्या आहे ती व्यायाम न करणाऱ्या तरुणांची, आणि त्यामुळे व्यायामाबद्दल बोलावंसं वाटतं. होतं काय की वजन जेव्हा वाढतं किंवा शरीर बेढप दिसायला लागतं तेव्हा आपल्याला जाग येते की आपण व्यायाम केला पाहिजे. व्यायाम म्हणजे मुळात काय तर शरीराला ताण देणं, आयाम ज्याला आपण म्हणतो, एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे ऊर्जा खर्च होणं आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केलेल्या हालचाली. व्यायामाचे फायदे नक्कीच आहेत, त्याच्याबद्दल आधी बोलते, वजन या विषयाकडे मी येणार आहे. आयुर्वेद काय म्हणतो, व्यायामामुळे काय काय फायदे होतात तर शरीराला लाघव म्हणजे हलकेपणा प्राप्त होतो. तुमची काम करण्याची, एस्पेशली फिजिकल वर्क करण्याची कपॅसिटी वाढते, ज्याला आपण कर्मसामर्थ्य म्हणतो. म्हणजे नित्य व्यायाम करणारा माणूस असेल तर कोपऱ्यापर्यंत सहज चालत जायला त्याला काही वाटत नाही, किंवा 10 किलोची पिशवी उचलायला सुद्धा त्याला काही वाटत नाही. हे जे कर्मसामर्थ्य आहे ते व्यायामामुळे मिळतं. तुमची पचनशक्ती सुधारते, भूक सुधारते, पण ऍट द सेम टाइम तुमच्या शरीरातली चरबी आहे ती कमी होते, म्हणजे आम्ही म्हणतो याला मेदक्षय. आणि सगळ्यात महत्वाचं, शरीर हे सुडौल होतं. शरीर सुडौल होतं याचा अर्थ काय, मी तुम्हाला एक उदाहरण देते. ज्यांचं शरीर सुटलेलं असतं त्यांची मान, छाती, पोट हे सगळे अवयव एकात एक मिसळलेले असतात. मान कुठे संपते, छाती कुठे सुरू होते, किंवा छातीचा भाग कुठे संपतो आणि पोट कुठे सुरू होतो हे कळत नाही, कारण इतके फॅट्स त्याच्यावर वाढलेले असतात. सुडौल बांधावा असेल तर व्यायामाला पर्याय नाही. आणि म्हणून मी एक छोटासा श्लोक तुम्हाला सांगते. लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निही मेदसक्षयः विभक्त घनगात्रत्वम, म्हणजे शरीराचा सुडौलपणा व्यायामात उपजायते. आता इथे वजनाचा संबंध कुठे आला? शरीर सुडवलं हवं, भूक तर वाढायला हवी, पचनशक्ती वाढायला हवी, पण मेदाचा तर क्षय व्हायला हवा. इथे वजनाचा संबंध येतो कुठे? इथे संबंध येतो तो बॉडी कॉम्पोजिशनचा. म्हणजे तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार, वयानुसार एक काही आहे, पण तुमच्या शरीरावरचे फॅट्स हे अतिजास्त वाढलेले नाहीयेत. म्हणजे उदर म्हणजे पोट किंवा इतर अवयव हे लोंबत नाहीयेत. तुमचे मसल्स चांगले डेव्हलप झालेले आहेत आणि बांधा सुडवलं आहे, तर तुम्ही हेल्दी आहात. मग तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार काहीही असू दे. वजनाचं काय आहे? वजनामध्ये तुमच्या हाडांचं, तुमच्या स्नायूंचं, तुमच्या शरीराचं, शरीरातल्या पाण्याचं आणि इतर काही घटकांचं वजन असतं. त्यामुळे व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठी आहे असं अजिबात नाही. अतिरिक्त चरबी असेल तर ती कमी होईल, आणि मग जर वजन कमी होत असेल तर वजन कमी होणं हा एक बाय प्रॉडक्ट आहे. आता अजून एक उदाहरण देते बरं का. जाड किंवा स्थूल व्यक्ती जिच्यावर शरीरावर फॅट्स खूप जास्त आहेत, ती 40शीतली असेल तर ती 50शीतली दिसते, ती वाढलेल्या शरीरामुळे दिसते. पण कृश व्यक्ती असेल पण ती व्यायाम करणारी नसेल, तिच्या शरीरावर फॅट्स जास्त नसते, तरी ती सुद्धा म्हातारी दिसू शकते जर ती व्यायाम करत नसेल तर. म्हणजेच व्यायाम आणि वजन याचा अर्थार्थी असं म्हणलं तर संबंध नाही. वजन कमी करण्यापेक्षाही व्यायामाचा जो उद्देश आहे तो इतर मी जे फायदे सांगितले त्याच्यासाठी आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर दॅट एक्सप्लेनेशन. कारण कसं होतं, आपण व्यायाम हे आधी माझं करिअर बिल्ड होऊ दे, मग मी फोकस करीन ना माझ्या हेल्थकडे, असं खूप सर्रास आम्हाला आमच्यातही चर्चाही होत असते. बट द फॅक्ट इज, जर आपल्याला एक नाईस करिअर आणि नाईस लाईफस्टाईल ह्याच्याकडे जर जायचं असेल तर आधीपासूनच व्यायाम करणं हाच एक मार्ग आहे. एनिवेज, हे मी बोलणं जरा चुकीचं आहे, पण आपण पुढचा प्रश्न घेऊयात. लहान मुलांना व्यायामाची गरज आहे का? हा पुढचा प्रश्न आहे. व्यायामाची गरज सगळ्यांनाच आहे, लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं असोत. आता सध्या काय होतं माहितीये का,
मुलांवर ना करिअरचं खूप जास्त ओझं आहे. मग करिअर म्हटल्यावर ते अभ्यासातलं असो, खेळातलं असो, गायनातलं असो, चित्रकलेतलं असो. त्यामुळे आई वडिलांची इच्छा काय असते, समजा जर मी त्याला खेळायला घातलं आपल्या मुलाला, तर तिथे त्यांनी स्पर्धेत उतरायला पाहिजेत, बक्षिसं मिळवायला पाहिजेत, मेडल्स मिळवायला पाहिजेत, त्यासाठी त्यांनी खेळायला पाहिजे, त्यासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. आणि दुसऱ्या प्रकारचे आई वडील जे आहेत की त्यांनी अभ्यासात करिअर करावं आपल्या मुलांनी असं त्यांना वाटतंय, त्या मुलांचं काय होतं, खेळाकडे दुर्लक्ष होतं, व्यायामाकडे दुर्लक्ष होतं आणि मग वजन वाढतं, जाड भिंगाचा चष्मा लागतो, पोट सुटतं. म्हणजे आपण म्हणतो ना, हातापायाच्या काड्यान पोटाचा नगारा, तशी अवस्था होते. म्हणजे तिथेही तुमचा तोल ढासळतो. एक आहे की खेळायचं असेल तर क्लासला जा, विशिष्ट नियमबद्ध खेळा. याच्यामुळे मुलांचा खेळण्यामधला आनंद सुद्धा जातो. आज खेळ हा स्वतःच्या आनंदासाठी आहे, शरीराला व्यायाम व्हावा म्हणून आहे. तो हा विचारच जणू लोप पावलेला आहे. प्रत्येक जण एक्सेल करण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी खेळतोय. ही वृत्ती बदलायची गरज आहे. आणि त्यामुळे मी म्हणेन की व्यायाम हा लहान मुलांना पण गरजेचा आहे, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांनी मनमोकळं खेळणं हे आवश्यक आहे. नाहीतर आपण मुलांना सांगितलं की जा रे बाबा जरा इथे चालत जाऊन ये, तर मुलं कंटाळा करतात, त्यांना आवडत नाही. आणि ह्यासाठी त्यांना खेळायला लावणं भरपूर, आणि कुठलंही ध्येय न ठेवता केवळ मनसोक्त आनंद मिळावा म्हणून ही आजची गरज झालेली आहे. खरंय, कारण जर मला कोणी लहानपणी जबरदस्ती व्यायाम कर, आता पळायला जा, हे असं सांगितलं असतं तर मला अजिबातच त्याच्यात इंटरेस्ट नसता. व्हेरॅज मी अशी खूप खेळली आहे लहानपणी. सो इट इज अबाउट दॅट. एनिवेज, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. व्यायाम आणि वय यांचा काय संबंध? हा, आपल्याकडे काय समज आहे माहितीये का, की म्हातारं झालं ना की मला चालवत नाही, गुडघे दुखतात. पळणं तर आपण केव्हाच विसरतो. म्हणजे तिशी आलो की आपण पळणं हा आपला की म्हणजे आपण पळू शकतो, ही आपली एक कपॅसिटी आहे, हीच आपण विसरून जातो. पण माझं असं म्हणणं आहे की आपण हालचाल थांबवतो म्हणून आपण म्हातारे होतो किंवा वयाने वाढतो. आपण खेळणं थांबवतो म्हणून आपलं वय वाढतं, आपण म्हातारे होतो. किंबहुना हालचाल किंवा व्यायाम काहीही झाली नाही तर मी म्हणेन म्हातारपण लवकर येतं. त्यामुळे प्रत्येक वयात व्यायाम हा आवश्यक आहे. म्हणजे आता बघा ना, अगदी लहान बाळ नुकतंच जन्मलेलं किंवा महिना 2 महिन्याचं, त्याला मालिश करतात तेलानी. आणि त्याच वेळी त्याचे, मला आठवतंय माझी आजी लहान बाळाला न्हाऊ घालताना हात आणि पाय त्याचे विशिष्ट पद्धतीने हलवायची. लहान बाळांचे हातपाय खेचणं हा भयंकर प्रकार आहे बरं का, पण त्यांचे हातपाय हलवणं विशिष्ट दिशेने, त्याची हालचाल करणं, इथपासनं खरं व्यायाम सुरू होतो. शाळेत गेल्यावर तर मुलं खेळतातच, पण ते सुद्धा पीटी पिरियड आपण जे म्हणतो ते तास कमी झालेले. आणि त्यात मुलांना जास्त करून सगळ्या क्लासेसचं इतकं बर्डन असतं की त्यामुळे खेळणं आणि व्यायाम हा आपोआप कमी होतो. तरुणपणी काहींना जिमचं वेड लागतं, पण ज्यांना ते जिमचं वेड नसतं त्यांचा व्यायाम शून्यावर येतो, त्यांना गरजच वाटत नाही व्यायामाची. प्रौढ वयात काय होतं, कामाच्या वेळा, करिअर सेटिंग, संसार, मुलांचं संगोपन, याच्यात स्वतःच्या व्यायामाकडे सपशेल दुर्लक्ष होतं. आणि जेव्हा आपल्यामध्ये स्थिरस्थावर व्हायची वेळ येते त्यावेळी अनेक व्याधी आपल्या मागे जडतात. आता गर्भिणीच्या बाबतीत उदाहरण देते. प्रेग्नंट बायका, त्यांना सुद्धा विशिष्ट प्रकारे मर्यादित आणि योग्य पद्धतीने हालचालीची गरज आहे. तेव्हाच त्यांची डिलिव्हरी सुलभ व्हायला मदत होते. आणि त्यासाठी हल्ली तर प्रेग्नंट बायकांच्या व्यायामाचे क्लासेस सुद्धा घेतले जातात. ज्येष्ठांमध्ये सुद्धा व्यायामाचं महत्व आहे. आपण म्हणतो की मर्सिडीज गाडी, जी अत्यंत सगळ्यांच्या दृष्टीने एक हाय प्रोफाईल कार आहे, तिला जर स्टार्टर मारला नाही आणि तुम्ही ती दारात पार्क करून ठेवली तर ती देखील गंजते, ती देखील, त्याचं यंत्र देखील निकामी होतं. मग आपलं शरीर तर चालतं बोलतं यंत्र आहे, ते जर हलवलं नाही तर ते निकामी व्हायला वेळ लागेल का? आणि ह्यासाठी प्रत्येक वयात व्यायामाची गरज आहे. ओके,
एक शेवटचा प्रश्न घेऊयात. जर अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी टाकले तरी चालतील. तोवर मी एक शेवटचा आपल्याला आलाय हा प्रश्न तो विचारते. व्यायाम कोणी करू नये, कधी करू नये आणि अतिरेकाने काय होते व्यायामाच्या? हा, हे खूप महत्वाचं आहे. व्यायामाचा अतिरेक केला तर अनेक प्रॉब्लेम्स आपण बघतो की लिगामेंट टेअर पासनं तर हार्ट अटॅक येईपर्यंत, कार्डियाक अरेस्ट होऊन कोसळेपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम्स दिसतात. त्यामुळे व्यायाम कधी करावा, कधी करू नये हे मात्र पथ्य सांभाळणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, व्यायाम करताना तुमचं पोट म्हणजे रिकामं असलं पाहिजे शक्यतो. म्हणजे योगासनं किंवा जिम करताना तर असलंच पाहिजे, पण मी जेवले आणि ते अन्न पचण्यापूर्वीच जर मी पळायला गेले तर हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, भर दुपारी 12 वाजता तुम्ही जाल जिम मध्ये आणि त्यावेळी मला वेळ म्हणून व्यायाम कराल, ती वेळ मुळी व्यायामाची नाहीच आहे. ती वेळ आहे अन्न पचवण्याची, तो पित्ताचा काळ आहे. किंवा रात्री सगळं उरकल्यावर रात्री 9 नंतर मी चालायला जाते असे सांगणारे पण महाभाग आहेत, पण ती पण चुकीची वेळ आहे. व्यायाम सकाळी उठल्यावर पोट रिकामं असताना, पोट साफ झालेलं असताना करावा किंवा संध्याकाळी करावा. साधारण 4:30-5 ते 7 पर्यंतचा जो काळ आहे संध्याकाळचा किंवा त्याच्याही आधी, त्यावेळी व्यायाम करावा. आता केव्हा थांबवावा? व्यायाम हा अर्धशक्ती करावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा व्यायाम करताना तुम्हाला घाम येतो तेव्हा अर्धशक्ती व्यायाम झाला असं समजावं आणि व्यायाम थांबावा. तिसरी गोष्ट, व्यायाम करताना डसाडसा पाणी प्यायलं हे पण योग्य नाही. मग कुणी व्यायाम करू नये? तर ज्यांच्या शरीरामध्ये ताप आहे, इन्फेक्शन आहे किंवा अंगात ताप आहे त्यांनी व्यायाम करायचा नाही. ताप नसू दे पण सर्दी झालेली आहे, मला पडसं झालेलं आहे, ते अंगदुखी आहे, व्यायाम करू नका. श्रमाने जे थकलेले आहेत त्यांनी पण व्यायाम करू नका. रात्रीची झोप पुरेशी झाली नसेल, जागरण झालेलं असेल तर त्यांनीही व्यायाम करू नका. अजीर्ण आहे शरीरात तर व्यायाम करू नका. त्याप्रमाणे जेवल्या जेवल्या व्यायाम करू नका. भर दुपारी माध्यान्नीच्या वेळी व्यायाम करू नका किंवा रात्री पण व्यायाम करू नका. व्यायाम हा चांगलाच, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. मग अतिरेकाने काय होऊ शकतं? अतिव्यायामाने काय होऊ शकतं? तर मसल वेस्टिंग होऊ शकतं, थकवा येईल किंवा वातवृद्धी होईल, वीकनेस म्हणतो ना आपण, कार्श्य, कृशता, हडकुळेपणा तो येईल, डिहायड्रेशनची लक्षणं तुमच्या शरीरावर दिसतात. त्यामुळे अतिव्यायाम हा नकोच. ओके, थँक्यू सो मच. अजून तरी कोणी प्रश्न विचारले नाहीयेत, सो कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी टाकावेत, नाहीतर आपण पुढच्या सदरात ते अड्रेस करूच यात. ओके, एक प्रश्न आलाय आपल्याला. 3 ते 4 किलोमीटर चालणे व व्यायाम हे योग्य आहे का? हो, म्हणजे आता तुम्हाला 3 ते 4 किलोमीटर चालून दम लागत नसेल, थकवा येत नसेल तर मिनिमम 3-4 किलोमीटर चालायला काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर जो व्यायाम कराल तो सुद्धा, म्हणजे फॉर एक्झाम्पल पीटीचे प्रकार असतील, योगासनं असतील. अति जास्त थकवा आला असेल तर तो तुम्हाला जास्त आहे. व्यायाम करताना तोंडाने तुम्हाला श्वास घ्यायला लागत असेल तर तिथे थांबा, पण तसं नसेल तर तुम्ही करू शकता. अजून एक महत्वाचा मुद्दा राहिलाय की व्यायाम हा एकदम करू नये. जेव्हा सुरुवात कराल तेव्हा थोडा करून तो हळूहळू हळूहळू क्रमशः वाढवा. एकदम जर केलात तर त्रास होणार आहे, त्यामुळे हळूहळू वाढवा, हे महत्वाचं आहे. ओके, गुड इन्फॉर्मेशन. निखिला शिरोडकर म्हणतात थँक्यू सो मच. मी ऍक्च्युली ना एक पोल टाकलाय, डू यू एक्सरसाइज. तर मला ऐकायचंय तुमच्या सगळ्यांकडनं जे जॉईन झालेत की तुम्ही एक्सरसाइज करता का आणि कुठला करता. त्यामुळे पोल लॉन्च झाला आहे, त्याचं नक्की वोट करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यायाम करता आणि हाऊ रेग्युलर आर यू. अजून कोणाला प्रश्न नाहीये तर खूप महत्वाचा शब्द वापरलास, हाऊ रेग्युलर आर यू. व्यायाम हा 2 दिवस केला आणि 4 दिवस बुडवला तर व्यायामाचे फायदे होणार नाहीत. एकाच दिवशी खूप व्यायाम केला आणि मग 4 दिवस झोपून राहिलं तर ते चालणार नाही.
नवीन वर्षाची सुरुवात 8 दिवस पहिले छान उठलो, पळायला लागलो किंवा चालायला लागलो किंवा व्यायाम सुरू केला आणि मग नंतर झोपून राहिलं, फायदा नाही. तुम्हाला जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम करा, पण त्यामध्ये रेग्युलॅरिटी महत्वाची आहे. सातत्य आणि रेग्युलॅरिटी ही नियमितता ही जास्त महत्वाची आहे व्यायामाचे फायदे दिसण्यासाठी. ओके, आता आपल्याला खूप प्रश्न आले, त्यामुळे मी एक एक करून विचारते. फक्त चालणे पुरेसे आहे का? व्यायाम हा एकाच एक प्रकारचा नसावा. चालणं पण चालण्याने होणारे फायदे वेगळे आहेत, योगासनांचे वेगळे आहेत, पीटीचे वेगळे आहेत, पळण्याचे वेगळे आहेत. त्यामुळे समजा जर तुम्हाला झेपत असेल तर पळावं, अन्यथा नुसतं चालावं, कारण काहींना गुडघेदुखी सुरू होते. तर समजा आठवड्याचे 7 दिवस आहेत, तर 2 दिवस किंवा 3 दिवस चालणे आणि उरलेले 3 दिवस व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, योगासनं किंवा पीटीचे प्रकार असं तुम्ही शेड्यूल ठेवू शकता. पण आठवड्यातनं 1 दिवस तरी व्यायामाला सुट्टी दिली पाहिजे. ओके, आता जोडून हा माझा प्रश्न आहे. माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी मिनिमम किती व्यायाम असावा? जर चालणं असेल तर 40 ते 45 मिनिटं चालणं रोज असावं. फ्लोर एक्सरसाइज असेल तर किमान 20 ते 30 मिनिटं फ्लोर एक्सरसाइज पाहिजे. योगासनं करत असाल तर ती शांतपणे करायला लागतात आणि मग त्यासाठी 45 मिनिटं ते 1 तास योगासनांना द्यावा. पोहणं असेल आणि तुम्ही पोहण्यामधले तरबेज असाल तर साधारण तुम्ही जेवढं पोहू शकता दम न लागता, मग 15-20 मिनिटं असेल किंवा अर्धा तास असेल, किंवा काही जण फास्ट पोहतात आणि 10 मिनिटात ते अंतर कापतात, तेवढंच अंतर, तर तो त्यांच्यासाठी योग्य आहे. वेळ हा कसा ठरवायचा की आपल्याला घाम कधी येतोय, तोंडाने श्वास कधी घ्यायला लागतोय. 10 मिनिटातच घ्यायला लागला तर ते तुम्ही थांबा, 10 मिनिटं करा. 30 मिनिटांनी लागला तर 30 मिनिटं करा. ओके, पुढचा प्रश्न विचारते मी. एकच मिनिट. हा, व्यायाम करण्याच्या आधी थोडंसं खाणं गरजेचं आहे का? जर तुम्हाला भूक लागलेली असेल, पोट रिकामं झालेलं असेल, पोटात खड्डा पडला असेल, तर थोडंसं काहीतरी, एखादी वडी किंवा एखादं फळ जरूर खा. पण तसं काही नसेल तर खायची गरज नाही. ओके, तुमचा क्वेश्चन आन्सर झाला असेल तर आम्हाला थम्सअप करून सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्या शंकेचं निरसन झालेलं आहे. अजून एक महत्वाचं, डायबिटीसची लोक जेव्हा चालायला जातात किंवा व्यायाम करायला जातात तेव्हा त्यांनी त्यांच्या शुगरकडे लक्ष दिलं पाहिजे. जर शुगर खूपच नॉर्मल असेल आणि काहीही न खाता ते जर व्यायामाला गेले तर त्यांची शुगर एकदम खाली येऊ शकते आणि हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांनी विशेष करून व्यायाम करताना आपली साखरेची पातळी किती आहे त्याचा विचार करायला हवा. ओके, अजून एक प्रश्न आहे. मला वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. व्यायाम नीट चालू आहे हे कसं ओळखायचं, किंवा त्याचा इफेक्ट, व्यायामाचा इफेक्टिव्हनेस कसा ओळखायचा? सांगते. व्यायाम तुम्ही करायला घेतल्यावर तुम्हाला दमायला नको. आता तुम्ही जर व्यायामाची सवयच नसेल तर सुरुवातीचे 3-4 दिवस तुमचे पाय दुखतील, अंग दुखेल, झोप येईल, आळस येईल, काही करावंसं वाटणार नाही. पण हळूहळू हे कमी व्हायला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, व्यायाम केल्यावर तुमचा उत्साह वाढायला हवा. व्यायाम करायला तुम्हाला करावंसा वाटायला पाहिजे. तुमचं शरीर जी आहे त्याची लवचिकता वाढायला पाहिजे आणि तुमच्या शरीरावरची चरबी आहे ती कमी होऊन मसल्स टोन अप होत आहेत हे तुम्हाला जाणवतं. तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतं की येस व्यायाम चालू आहे. त्यावरनं तुम्हाला ते फरक कळतात. म्हणूनच मी सांगितलं की तुम्हाला हलकेपणा आलेला आहे, तुम्हाला काम करण्याची कपॅसिटी वाढली आहे, तुमची पचनशक्ती वाढलेली आहे, तुमची चरबी झडली आहे, म्हणजे पोटाभोवतीची जे टायर्स असतात त्याचे इंचेस कमी झालेले आहेत. म्हणजे व्यायामाचा फायदा तुम्हाला होतोय असं समजा. ओके, सो आय थिंक ऑब्झर्वेशन इज द की. तुम्ही तुमच्या शरीराचं किती ऐकू शकता याच्यावर तुम्हाला त्याचा फायदा कळणार आहे. बरोबर. अजून एक प्रश्न आहे. आय थिंक त्यांना म्हणायचं 9:30 वाजता मी नाश्ता करून 11 वाजता व्यायाम करते, हे कितपत योग्य आहे? अगदी चुकीचं अनघा आहे. मॅडम, हाच प्रश्न आहे का? फक्त मला एकदा कन्फर्म करा. हा प्रश्न आहे अनघा दिवेकर. अगदी चुकीचं आहे. 9:30ला नाश्ता करायचा म्हणजे पोट भरायचं आणि 11ला व्यायाम करायचा, हे खूपच चुकीचं आहे. जर तुम्ही नाश्ता भरपेट करत असाल
तर नाश्त्यानंतर व्यायाम हा चुकीचा आहे. मग त्यापेक्षा एखादं फळ खा, व्यायाम करा आणि डायरेक्टली जेवायला बसा. नाश्ता करूच नका. किंवा आधी व्यायाम करा 6:30-7ला, 9 वाजता तुमच्या वेळेला नाश्ता करा. ओके. अजून एक प्रश्न आहे, वाईल स्विमिंग वन नॅचरली ब्रीथ्स फ्रॉम माउथ. हो, तर ती कारण ब्रेस्ट्रोक मध्ये तर ती पद्धतच आहे की तुम्ही तोंडाने स्विमिंग करता किंवा फ्रीस्टाईल मध्ये, दॅट इज ओके. पण दम लागणं हे तर तुम्हाला हार्ट रेट वाढल्यावर कळतोच ना, म्हणजे तो तिथे तुम्हाला थांबायला पाहिजे. ओके. प्रियांगी गोसावी मॅडम विचारतात, जिना चढणे व उतरणे हा व्यायाम आहे का आणि तो करू शकतो का? जिना चढणे आणि उतरण्यामध्ये व्यायाम होतो, प्रश्नच नाही. पण त्याचाही अतिरेक केला तर उद्या गुडघे तुमचे धरू शकतात. कारण तुमचं वय काय, तुमचं वजन काय, यावर तुम्ही गुडघ्यांवर किती भार देणार आहात. आणि 4 दिवस चढाल, 5व्या दिवशी जर गुडघे धरले तर पूर्ण व्यायाम बंद होईल. त्यामुळे तोच तो करायचा का, किती करायचा का, हे आपल्याला ठरवायला लागेल. गुडघ्यावर जास्त वजन येऊ न देता जर एखादी व्यक्ती स्थूल असेल तर दुसरे पण व्यायाम प्रकार आहेत ना. मग जिना चढण्या उतरण्याचाच अट्टाहास तिने का करावा? ज्याला शक्य आहे त्यांनी जरूर करावा. ओके. हा पण एक इंटरेस्टिंग आहे, व्यायाम केला की दिवसभर थकवा वाटतो असं का होतं? कारण असं आहे की व्यायाम केल्यावर एकतर तो तुम्हाला जास्त होत असेल ही शक्यता आहे, किंवा योग्य प्रकारे कॅलरीज किंवा पोषक तत्व तुमच्या पोटात जात नसतील ही पण एक शक्यता आहे. त्यामुळे व्यायाम केल्यावर थकवा येतो. त्यामुळे व्यायामाचा थोडासा जो काही इंटेन्सिटी आहे किंवा जो काही कालावधी आहे तो कमी करा, म्हणजे हा थकवा येणार नाही. प्रमाणात प्रोटीन्स घ्या, पण याचा अर्थ प्रोटीन शेक नाही. तर डाळी आहेत वेगवेगळ्या, जे अंड खातात ते अंड खाऊ शकतात, मांसाहार करू शकतात. पण म्हणजे प्रोटीन्स योग्य पद्धतीने जाणं हे आवश्यक आहे, म्हणजे तो थकवा जाईल. ओके. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, हल्ली व्यायाम करायला हवा अशी जीवनशैली आहे की ते फॅड आहे, आणि पूर्वी व्यायाम म्हणून सगळेजण व्यायाम करत होते का? म्हणजे व्यायामाला डेडिकेटेड वेगळा टाइम दिला जात होता का? पूर्वीचं एक असं आहे की पूर्वी स्वयंचलित यंत्र नव्हती आणि त्यामुळे कामामध्येच व्यायाम होत होता. पण तरीही काही जी कॉन्शियस लोक होती ती रेग्युलर व्यायाम करायची, आणि त्यामुळेच त्या पिढ्यांनी व्यायाम केल्यामुळे जोर, दंड, बैठका, योगासनं, सूर्यनमस्कार, लाठीकाठी किंवा खेळाचे विविध प्रकार हे आपल्यापर्यंत पोहोचले. कारण त्यांना खेळाचं महत्त्व माहिती होतं आणि खेळ हा त्यांच्या आयुष्यातला स्ट्रेस बस्टर होता. त्यामुळे आपण व्यायाम करतोय हे असं फॅड न ठेवता व्यायाम हा आनंदासाठी केला जात होता, खेळाच्या माध्यमातून किंवा या वेगवेगळ्या साहसी खेळांच्या उपक्रमांच्या माध्यमातून. ओके. अजून कोणाला आहे का प्रश्न? ओके. अजून टाकत तरी नाही आहेत कोणी प्रश्न, सो आपण थांबूयात. अजून कोणाला जर प्रश्न असतील तर त्यांनी ते नक्कीच आम्हाला लिहून पाठवा. आपण व्यायामाविषयी अजून एक सिरीजही घेऊ शकतो. व्यायामाबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांना जे कमेंट्समध्ये आम्हाला सांगतायत, तुमच्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रतिक्रिया इक्वली इम्पॉर्टंट आहेत प्रश्नांइतक्याच. सो येस, थँक्यू मॅडम. आज आपण थांबूयात. मी इतक्या वेळेला सांगितलंय त्यामुळे आता पुन्हा आठवण करायची गरज नाहीये, पण सगळ्यांना 25 फेब्रुवारीला 10 वाजता सगळ्यांनी यायचं आहे. वी आर काउंटिंग यू. आणि डायबिटीस अनुभव आपल्या ह्या सत्रामध्ये आपण डायबेटोलॉजिस्ट, एक पेशंट्स, त्यांची गोष्ट, न्यूट्रिशनिस्ट, रिसर्चर्स, एज्युकेटर्स या सगळ्यांना भेटणार आहोत. आणि अजून एक म्हणजे हे फक्त डायबिटीसच्या लोकांसाठी सत्र नाहीये, हे सगळ्यांसाठी आहे. कारण आपण डायबिटीस प्रिव्हेन्शनची मुवमेंट करतोय, रिव्हर्सलची नाही. प्रिव्हेन्शन होण्याआधी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांची वाट बघतोय. नक्की या, आम्हाला कळवा तुमची उपस्थिती, म्हणजे आम्ही तसं रजिस्ट्रेशन तुमचं करून घेऊ. एकच मिनिटं. आत्ता तुझे म्हणलीस आपण डायबिटीस प्रिव्हेन्शनची मुवमेंट करतोय, नक्कीच आहे. डायबिटीस प्रिव्हेन्शन हे आपलं पहिलं ध्येय आहे. पण ज्यांना डायबिटीस झालाय त्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये शक्य आहे त्यांच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सलही करायचं आहे.
ज्यांच्यामध्ये पूर्ण रिव्हर्सल शक्य नाही त्यांची क्वालिटी ऑफ हेल्थ सुधारून त्यांचा डायबिटीस उत्तम प्रकारे मॅनेज करायचा आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन, रिव्हर्सल आणि कंट्रोल अशा तिन्ही अंगांनी आरोग्य तरंग काम करणार आहे. येस, नक्कीच. सो बेसिकली हे सगळ्यांसाठी आहे. वय आणि तुम्ही तुमची शारीरिक हेल्थ ह्याच्यावर हे अवलंबून नाही आहे. त्यामुळे नक्की वाट पाहतोय, सगळ्यांनी जरूर या. आज आपण इथे थांबूयात. सगळ्यांना शुभरात्री. रविवारी भेटू 10 वाजता सकाळी पत्रकार भवनला. थँक्यू.